नमस्कार मित्रांनो, मी किरण मार्गदर्शक महेश सूर्यवंशी. हा माझा स्वतःचा दोडक्याचा प्लॉट आहे. ह्याची लागण 1 सप्टेंबर रोजी झाली होती. त्याच्यानंतर तेव्हा खूप सारा पाऊस होता. पावसामध्ये लागण असूनसुद्धा तो चांगल्या पद्धतीने उगवला गेला. त्यानंतर जवळपास 40व्या दिवशी हार्वेस्टिंग चालू झालं. हार्वेस्टिंग चालू झाल्यानंतर 2 ते 3 दिवसामध्ये हा प्लॉट एक वादळ आल्यामुळं पडला गेला. तरी आम्ही परत त्याच ताकदीने उभा केला. उभा करून कंटिन्युअस हार्वेस्टिंग चालू राहिलं. आपण किरण टेक्नॉलॉजी वापरत राहिलो. जमिनीवरती काम करत राहिलो. पांढरी मुळी कंटिन्युअसली चालू राहिली आणि त्यामुळं काय झालं की जवळपास 2 महिने आणि अजूनही प्लॉट चालूच आहे. अजूनही जवळपास 15 दिवस चालण्याच्या परिस्थितीमध्ये हा प्लॉट आहे. मित्रांनो, आपण आता इतकी थंडी आहे तरीसुद्धा सेटिंग बऱ्यापैकी होतं आहे. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, ज्यावेळेस आपण मायक्रो ऑर्गॅनिझम सेक्टर जमीनवरती काम करतो, गांडुळावरती काम करतो, वापसा कंडिशनमध्ये ठेवतो, त्यावेळेस आपल्याला हे शक्य आहे. धन्यवाद मित्रांनो.